मी प्रियदर्शिनी हिंगे। आज आपण एखाद्या अधिकाऱ्याचं आयुष्य किती संघर्षमय असू शकतं याचा एक छोटासा आढावा घेणार आहोत। पारदर्शी सरकार, गतिमान शासन, ना खाने दूंगा ना खाऊंगा, जनतेचं सरकार। नेत्यांचे हे शब्द फक्त ऐकायला चांगले वाटतात, मात्र वस्तुस्थिती काय आहे? सरकार कोणतंही असो, युतीच्या काळात बीडमधील सुनील केंद्रेकर यांची बदली झाली, तेव्हाही लोक रस्त्यावर उतरले। आघाडी सरकारच्या काळात श्रीकर परदेशी यांची पिंपरी चिंचवडहून बदली झाली, तेव्हा पुण्यातले कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। तुकाराम मुंडे यांची नाशिकहून बदली झाली, तेव्हाही लोक रस्त्यावर उतरले। कदाचित आता नागपूरहून बदली झाली, तेव्हाही लोक रस्त्यावर उतरतील। सरकार कोणतंही असो, त्यांना प्रामाणिक अधिकारी, प्रामाणिक माणसांची भीती वाटत असते। एका अधिकाऱ्याची बदली होते, लोक रस्त्यावर उतरतात, नंतर सगळं शांत होतं। आता नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचीच बदली घ्या ना। नागपूरमध्ये करोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तुकाराम मुंडे यांची सत्ताधारी भाजपशी न पटल्याने बदली करण्यात आली। विशेष बाब म्हणजे नागपूरकरांना करोनापासून वाचवावं यासाठी ते स्वतः रस्त्यावर उतरून लोकांशी बोलत होते। गर्दीच्या ठिकाणावर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांच्या जीवाची काळजी करणाऱ्या तुकाराम मुंडे यांना करोनाची लागण झाली आणि याच काळात त्यांची बदलीही झाली। का झाली तुकाराम मुंडे यांची बदली? कोण आहे या बदली मागे? नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे। प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणारं असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं वाक्य हवेत विरलंय का? उद्धव ठाकरे भाजप समोर नमलेत का? सरकार महाविकास आघाडीचं की भाजपचं आहे की कंत्राटदारांचं आहे? लोकांचा जीव वाचावा म्हणून स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे सरकार का उभं राहिलं नाही? तुकाराम मुंडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याला साईड पोस्टिंग का दिली गेली? सरकारला तुकाराम मुंडे खटकतायत का? तुकाराम मुंडे यांच्यासाठी बदली ही तशी काही नवीन नाहीये। मात्र या नागपूरमध्ये त्यांनी नक्की काय काम केलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी त्यांची घेतलेली ही मुलाखत नक्की बघा। मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। मी रवींद्र आंबेकर। मी उपराजधानीमध्ये आहे नागपूरला। संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत असताना वेगवेगळ्या भागांमध्ये त्या भागातले जे की डिसिजन मेकर्स आहेत ते हे कोविड-19ची परिस्थिती कशा पद्धतीने हाताळत आहेत, त्यांचे अनुभव काय आहेत आणि हा कोरोनाच्या अभूतपूर्व अशा क्रायसिसमध्ये किंवा संकटामध्ये नेमके काय काय लोकांना अनुभव येतात त्याची चर्चा मला करायची। मी तुकाराम मुंडे यांच्या सोबत आज चर्चा करणार नागपूरमध्ये। स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये। नमस्कार। नागपूरच्या बाबतीमध्ये खूप चर्चा झाली की इथला एक वेगळा पॅटर्न आहे, खूप वेगळ्या पद्धतीने तुम्ही हँडल केलं। नेमकं काय पॅटर्न आहे ते? वेगळ्या पद्धतीने म्हणजे नेमकं काय केलं तुम्ही ते? मला वाटतं की काही गोष्टी आम्ही प्रोएक्टिव्हली केल्या, काही मेजर्स इनोव्हेटिव्ह घेतले आणि इफेक्टिव्हपणे आम्ही त्या गोष्टी राबवल्या। आमची पहिली केस 11 मार्चला आली, ती इंटरनॅशनल पॅसेंजरच्या माध्यमातून होती आणि अशा 4 केसेस म्हणजे 3 इंटरनॅशनल पॅसेंजर्स आणि त्यांची एकाची वाईफ असे 4 केसेस आल्या। त्यावेळेस होम क्वारंटाईन ही संकल्पना होती आणि 5वी केस माझी 25 मार्चला आली, ती दिल्लीला जाऊन रिटर्न आलेली होती। तोपर्यंत आमच्या लक्षात आलं की हे होम क्वारंटाईन सक्सेसफुल होत नाही। आम्ही बघितल्यानंतर सांगितलं जातं होम क्वारंटाईन पण पाळलं जात नाही, म्हणून 25 मार्चला माझ्या लेवलला आम्ही निर्णय घेतला की हा पूर्णपणे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करायचं आणि तेव्हापासून आम्ही कंपल्सरी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करतो। हा एक डेव्हिएशन राईट फ्रॉम बिगिनिंग आम्ही केला आणि त्याचा फायदा आज आम्हाला नागपूर शहरामध्ये जे कंटेन करू शकण्यामध्ये भेटला। डेफिनेटली त्याचा एक वाटा आहे की इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन रादर दॅन होम क्वारंटाईन असा आम्ही प्रयोग केलेला आहे। हे करत असताना दुसरी गोष्ट आम्ही अशी केली होती की जो डोर टू डोर सर्वे हे आम्ही कोणाला सांगितलेलं नव्हतं, आम्हाला कोणत्या गाईडलाईन नाही आहेत, परंतु डोर टू डोर सर्वे आजपर्यंत आम्ही 24 लाख नागरिकांचा नागपूर शहरामध्ये केलेला आहे आणि याच्यामध्ये नुसता सर्वे केला नाही आहे, तर याच्यामध्ये काय केलं तर याच्यामध्ये हायपरटेन्शनवाले किती आहेत, तुमच्या डायबिटीजवाले किती आहेत, कार्डिओव्हॅस्क्युलर डिजीजवाले किती लोक आहेत, सिनियर सिटीजन किती आहेत, ANC म्हणजे प्रेग्नंट लेडीज किती आहेत,
12 वर्षा कमी असलेले किंवा त्याला पिडियाट्रिक यूज म्हणतो असे किती आहेत हे लोक आम्ही आयडेंटिफाय केले. आणि फक्त आयडेंटिफाय करून आम्ही थांबलो नाही, तर याच्यावरती फॉलोअप कोविडच्या दृष्टिकोनातून आणि अदरवाईज, कारण हे हाय रिस्क कॅटेगरी यांना म्हटलं जातं, हे हाय रिस्क आम्ही ऑलरेडी आयडेंटिफाय केल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांचं नॉर्मल जे रुटीन आहे तर नॉर्मल रुटीन याच्यामध्ये टाकणं आणि या रुटीन जे ट्रीटमेंट आहे ते चालू आहेत की नाही हे बघणं तर आम्ही करतोच. जसं की हायपरटेन्शनला तुमचे टॅबलेट आहेत का, त्या टॅबलेट तुम्ही घेत आहेत का, त्याचबरोबर तुमच्या TB असेल तर TBचे टॅबलेट चालू आहेत का, तुम्हाला त्याची काही रिॲक्शन झालेली आहे का, ह्याबरोबरच कोविड लाईक सिम्पटम आहेत का हे तर आम्ही बघतच आहोत. आणि मग पर्यायानं जे हाय रिस्क कॅटेगरी आहे ते आयडेंटिफाय केलेलं आहे, त्यांच्यावर ट्रीटमेंट करतोय, त्यांचं फॉलोअप करतोय. आता उदाहरण घे झालं TBमध्ये, तर आमच्याकडे जवळ 2250च्या आसपास TBचे पेशंट आहेत. प्रत्येकाच्या घरी आमची TBची टीम जाऊन आली, त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे का, गॅप पडला आहे का, रेजिस्टन्स डेव्हलप झालं आहे का, याबरोबरच कोविड लाईक सिम्पटम्स आहेत हेही बघितलं. आम्ही सेकंड राऊंड आता त्यांचं चालू केलं आहे. त्याच्यामध्ये या व्यतिरिक्त आम्ही ॲडिशन असं केलं आहे की प्रत्येकाचा SpO2 ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल आम्ही तपासतो आहोत, त्याचबरोबर त्यांचं रेस्पिरेशन रेट तपासतो आहोत आणि टेम्परेचर पण घेत आहोत. ते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इनोव्हेटिव्ह ॲक्टिव्हिटीज आम्ही घेतल्यामुळं, प्रोॲक्टिव्हली केल्यामुळं हे अर्ली डिटेक्शन, अर्ली ट्रॅकिंग, अर्ली आयसोलेशन आणि अर्ली ट्रीटमेंट याच्यावरती आम्ही आलो. आणि पर्यायानं अर्ली ट्रॅकिंग केल्यामुळं ज्या लोकांना सिम्पटम्स आहेत किंवा सिम्पटम्स येणार आहेत यांना अगोदरच आम्ही आयसोलेशन केलं आणि स्वॅब घेतल्यामुळं जे पॉझिटिव्ह आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये टाकतो, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यांची ट्रीटमेंट चालू करतो आणि पर्यायानं ते सिम्पटमॅटिक जात नाहीत किंवा क्रिटिकल होत नाहीत. आणि म्हणून इथला जो डेथ रेट कमी आहे त्याच्या पाठीमागचं हे कारण आहे. आणि हे फक्त मी म्हणत नाही आहे, माझी मेडिकल टीम फक्त म्हणत नाही आहे, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जी RRT रॅपिड रिॲक्शन टीम पाठवली होती AIMSची, त्यांचं हे ऑब्झर्वेशन आहे की नागपूरमध्ये कमी डेथ रेट असण्याचं हे वन ऑफ द मेजर रिझन्स आहे की अर्ली आयडेंटिफिकेशन, अर्ली आयसोलेशन आणि अर्ली ट्रीटमेंट. पण हे SOP मध्ये होतं का? म्हणजे आता जसं आता 26/11चा मुंबईवर हल्ला झाला टेररिस्ट, त्याच्यानंतर SOPs बनल्या. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चायना नंतर भारतामध्ये केसेस आल्यामध्ये मधल्या काळामध्ये बराच गॅप होता ज्याच्यामध्ये काही SOPs तयार करता आले असतात, पण तसं काही SOPs होत्या का? आता जे मी सांगितलं की हाय रिस्क सर्वे हा काही SOPचा पार्ट नाही आहे. हे आमच्या लेवलला आम्हाला वाटलं की हे करावं लागलं. आम्ही एक डेलिब्रेशन केलं, जसं याचे ते मी वॉर रूम तयार केलेले आहे, ज्याच्यामध्ये दररोज 2 ते 3 तास आम्ही बसतो. माझे हेल्थ ऑफिशियल्स असतात, बाकीची गरज असेल त्याप्रमाणे ते ऑफिशियल आम्ही बोलवत असतो. शासनाच्या निर्देश, महाराष्ट्र शासनाच्या गाईडलाईन्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स, फीडबॅक आमच्या ज्या कंटेनमेंट टीममधले आहेत त्यांच्या टीमचा फीडबॅक, माझे डॉक्टर्स, पदाधिकाऱ्यावर झालेले ज्याच्या, पालकमंत्र्याचे निर्देशन झालेले, डिव्हिजनल कमिशनरचे, यांच्यावर ज्या चर्चा होतात याच्यावरती सगळ्यावरती डेलिबरेशन होतं. आणि याच्यातून काही ज्या ग्राउंड लेवलच्या सिच्युएशन आहेत त्या पुढे येतात, त्या पुढे आल्यानंतर त्याच्यावर चर्चा होते आणि मग त्याच्यावर डिसिजन घेतला जातो. मी डिसिजन घेतो, अल्टिमेटली ते इम्प्लिमेंट करतो आणि डेली बेसिसवरती प्रोसेस चालू आहे. आता मास क्वारंटाईन फॉर एक्झाम्पल आम्ही केलं, ही काही गाईडलाईन नाही आहे. आम्ही मुमिनपुरा, सतरंजीपुरा आणि गड्डीगदान अशा 3 ठिकाणी मॅस क्वारंटाईन केल्या. 3 ठिकाणामधले आम्ही मोर दॅन 4,000पेक्षा जास्त नागरिकांना आम्ही क्वारंटाईन केलेलं आहे. मॅस क्वारंटाईनची गाईडलाईन नाही आहे, परंतु कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ही आहे. आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कुठपर्यंत गेलं आमच्या लक्षात आलं की आमच्या फील्डवरच्या टीमने हे आम्हाला सांगितलं की आपण सतरंजीपुरामध्ये करतोय, पण अजून काही केसेस असण्याची शक्यता आहे. आम्हाला ती पूर्णपणे माहिती भेटत नाही आहे, पूर्णपणे माहिती दिली जात नाही आहे, बऱ्याच अंशी सप्रेस केली जाते ही माहिती. म्हणून आम्ही प्रथम ठरलं की 30 घरं 150 लोकसंख्या असलेले त्यांना सगळ्यांना आम्ही क्वारंटाईन केलं, त्यांचं टेस्टिंग केलं, 18 पॉझिटिव्ह आले. आणि मग ते पेरिमीटरमधले 300 घरं आम्ही मधले सगळ्या नागरिकांना क्वारंटाईन केलं. सतरंजीपुरामध्ये 1600पेक्षा जास्त आम्ही केले. आजच्या डेटला मुमिनपुरामध्ये ऑलमोस्ट 2500पेक्षा जास्त केलेत. आणि गड्डी गदारमधले मोर दॅन 700 असे जवळजवळ 4500 ते 4600 लोक आम्ही ह्या 3 एरियामधून केले, जिथले की पेशंट्स 95% जास्त आहेत. यांनी काय केलं, आम्ही मॅस क्वारंटाईन करून त्याला आयसोलेट केलं. म्हणून पुढची ट्रान्समिशन चेन जी आहे ते आम्ही ब्रेक करू शकलो. तिथून पुढे कोणाला संसर्ग होऊ दिला नाही, नाहीतर आज कदाचित ही संख्या अनेक पटीत वाढलेली असते. म्हणून अशा प्रकारचे ग्राउंड रिअलिटीला जे आम्ही योग्य वाटले ते डिसिजन इन ॲडिशन टू ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्या पलीकडे जाऊन घेतले आणि त्याचा डेफिनेटली परिणाम हा इथल्या सिच्युएशनची आज काय आहे कंटेन आहे. आम्हाला अजून आनंद झाला असता याच्यापेक्षा कमी असते, की आमचा आनंद झाला असता की आम्हाला कोणताही डेथ झाला नाही आहे, पण तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. ती शल्य डेफिनेटली आमच्यामध्ये आहे, पर्टिक्युलरली मला तर आहेच आहे. परंतु जे आम्ही स्प्रेड रोखण्यामध्ये ज्या प्रमाणात यशस्वी पडलो त्याच्या पाठीमागचे हे इनोव्हेटिव्ह मेजर्ससुद्धा, प्रोएक्टिव्ह मेजर्ससुद्धा कारणीभूत आहेत. आणि हे ग्राउंड रियालिटी आणि गाईडलाईन्स याच्यामधून जे आवश्यक मेजर्स घ्यावे वाटले ते आम्ही डिसिजन घेतले आणि ते इम्प्लिमेंट केले. लॉकडाऊनचा किती इम्पॅक्ट झाला या सगळ्या काळामध्ये, की लॉकडाऊन जर नसतं
तरी वेगळं चित्र असतं का? डेफिनेटली लॉकडाऊनमुळे बऱ्याच अंशी परिणाम होतो. कंटेनमेंट झोनमुळे त्याच्यामध्ये परिणाम होतो. कंटेनमेंट झोन असल्यामुळे आपण 28 दिवस त्याच्यामध्ये 14 दिवस सर्वे ऍक्टिव्ह करतो, 14 दिवस पॅसिव्ह असतो. याच्यामुळं इंटरमिक्सिंग थांबतं. अर्थात 100% लॉकडाऊन पाळलं गेलं असतं तर याच्यापेक्षा खूप चांगला रिझल्ट अजून आपल्याला बघितला असता, पण अनफॉर्च्युनेटली त्या ठिकाणी होत नाही. 5-10% लोक रस्त्यात येतात, मिक्स होतात, त्यांचे काही वेगवेगळे इश्यू असतात, घरामध्ये जागा नसतात, त्याच्यापेक्षाही जास्त नागरिक असतात किंवा व्यक्ती असतात, ह्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. परंतु लॉकडाऊन नसतं तर याच्यापेक्षा कितीतरी मल्टिपल्समध्ये डेफिनेटली केसेस असतात. त्याच्यामुळे लॉकडाऊनचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहेच, परंतु 100% जर पाळलं गेलं असतं तर आणखी याचा इफेक्ट आणखी चांगला झाला असता. पॉलिटिकल रेजिस्टन्स पण बऱ्याच ठिकाणी, म्हणजे इथे पण आहे, वेगळ्या भागांमधून मी जाऊन आलो, तिथे सुद्धा पॉलिटिकल रेजिस्टन्स आहे. पॉलिटिकल पार्टीजना असं वाटतं की आपण लोकांना रिप्रेझेंट करतो, पण ह्या विषाणूचे बिहेवियर वेगवेगळे बदलत आहेत, सिम्पटम्स वेगवेगळे बदलत आहेत. यावेळेला हे नेमकं लोकांशी डायलॉग करणं त्यांना, कारण फ्रंट वॉरियर तुम्ही कॉर्पोरेशन्स असतील किंवा मग पोलीस असतील, यांना फेस करायचे आता लोकांना, यांच्या हाताब्यात आले सगळं, तर हे किती कठीण जातं किंवा याचा डायलॉग कसा ओपन केला तुम्ही? निश्चित त्याच्यामध्ये डिफिकल्टीज आहेत, परंतु सर्वांबरोबर तिथल्या नागरिकांबरोबर चर्चा करणं असेल, माझ्या अधिकाऱ्याबरोबर असेल, पदाधिकाऱ्याबरोबर असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, मी स्वतः 2 फेसबुक लाईव्ह घेतलेले आहेत, दररोजचा मेसेज देणं इथपर्यंत असेल, ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून असेल, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आता इश्यू असा आहे की लोकांच्या भावना लोकप्रतिनिधीमार्फत डेफिनेटली येतात, माझ्या अधिकारी कर्मचाऱ्यामार्फत येतात, माझ्यापर्यंत डायरेक्टली पण येतात, इनडायरेक्टली पण येतात. हे हेल्थ वॉर आहे हे आपण विसरून चालणार नाही. ही हेल्थ कॅटॅस्ट्रॉफी आहे, हे हेल्थ याच्यामध्ये क्रायसिस आहे हे आपण विसरून चालणार नाहीये. म्हणून हेल्थ वॉर हे ते हेल्थ वॉर म्हणूनच त्याला डिफीट करावं लागेल. हेल्थ वॉरला दुसऱ्या पद्धतीने आपण मॅनेज करायला जाऊ तर तो प्रकार इथं साध्य होऊ शकणार नाहीये, कारण आपला कोरोना व्हायरस आहे तो म्युटेट खूप होतो. हा RNA व्हायरस आहे, त्याच्यामुळं त्याचे कॅरेक्टर चेंजेस इथं जे दिसतात, कदाचित मुंबईत वेगळा असेल, हाँगकाँगला तिसरा असेल, US ला चौथा असेल, ह्या प्रकारची परिस्थिती आहे. आणि नोबडी नोज हा नवीन व्हायरस आहे, त्याच्यामुळे सध्या कशा प्रकारे ट्रीट करायचं हे आजच्या रेटला आपण सांगू शकत नाही. परंतु नागरिकापर्यंत व्यवस्थित ते पोहोचवणं हे आम्ही करत आहोत. बऱ्याच वेळेस हा उद्रेक होतो, त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे, परंतु हा मिसकम्युनिकेशन किंवा नॉन कम्युनिकेशनमध्ये बऱ्याच प्रमाणात होतो. पदाधिकाऱ्यांचे कन्सर्न डेफिनेटली योग्य असतात, परंतु त्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हे हेल्थ क्रायसिस आहे. हेल्थ क्रायसिसला हेल्थ प्रोटोकॉल फॉलो करावा लागणार आहे. तुम्हाला मला वाटतं तो म्हणून नव्हे किंवा सोशिओ इकॉनॉमिक म्हणून नव्हे. सोशिओ इकॉनॉमिक इश्यूज डेफिनेटली आहेत, ते डिनाय कोणी करत नाही आहे, परंतु हे सोशिओ इकॉनॉमिक इश्यूज जर आपण त्या दृष्टीने चालवण्याचा प्रयत्न केला तर हेल्थ वॉर आपलं बॅकशीट घेईल, आणि ते जर झालं तर परत आपण स्क्वेअर वनला जाऊ. आणि म्हणून हेल्थ प्रोटोकॉल जर पाळायचे असतील तर ICMRच्या गाईडलाईन, हेल्थ मिनिस्ट्रीच्या डिरेक्शन्स आणि गव्हर्नमेंटचे मेजर्स आणि लोकल लेवलला इनिशिएटिव्ह अशा पद्धतीने केलं तरच ते डिफीट होऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला हेल्थ सिच्युएशन ही हेल्थ मॅनेजमेंटची करावी लागणार आहे, हेल्थ प्रोटोकॉलनुसार करावं लागणार, त्या दृष्टीनेच करत आहोत आपण. याच्यामध्ये अडचणी डेफिनेटली आहेत, पण त्याच्यावरती मात करणं गरजेचं आहे. आणि खरी परिस्थिती काय आहे हे समजून घेऊन पदाधिकारी असतील, नागरिक असतील, अधिकारी असतील यांनी किंवा जर्नलिस्ट असतील यांनी ती समजून घेऊन त्या दृष्टीनेच बिहेव केलं पाहिजे, त्या दृष्टीनेच बोललं पाहिजे, त्या दृष्टीनेच रिॲक्शन दिली पाहिजे. ते जर केलं तर निश्चित आणखी सोपं होऊ शकतं. परंतु हे जर आपण त्याला हेल्थ वॉरला दुसऱ्या प्रकारचं स्वरूप दिलं किंवा त्याला आर्बिट्ररी कुणाला म्हटलं किंवा कुणाला असं म्हटलं की नाही हे माझं ऐकतच नाहीये, तर गाईडलाईन जी आहे तो एक व्यक्ती ठरवलेली नाहीये. त्याच्यावरती खूप सारासार विचार करून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असेल, हेल्थ असेल, WHO असेल, यांनी त्या ठरवलेल्या आहेत, त्या सारासार विचार करून ठरवलेल्या आहेत, त्या फॉलो कराव्या लागतील. आपल्याला सजेशन असेल पॉलिसीमध्ये ते आपण तिथपर्यंत पोहोचवतो, परंतु जी पॉलिसी डिसिजन आहेत आणि लोकल लेवलची सिच्युएशन बघून जी कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे ती निर्णय घेत असते, ते बेस्ट पॉसिबल इंटरेस्टमध्ये घेत असते. आणि त्या दृष्टीने सर्वांनी जर वागलं, त्या दृष्टीने जर आपण कंप्लायन्स केला तर निश्चितच आपण हे वॉर जिंकू शकतो. याच्यात म्हणजे कॉर्पोरेशनचा संबंध तसा लागत नाही, पण तुम्ही आता ही सगळं क्रायसिस हँडल करता, सोशो इकॉनॉमिक इश्यूज खूप आहेत, लोकांचं लाईव्हलीहूड गेलेलं आहे, तर अशा वेळेला लोक ऐकत नाहीत, रस्त्यावर येतात, त्यांचं सायकोलॉजिकली पण त्यांना ट्रीट करणं गरजेचं आहे. सो अशा वेळेला मानसिक स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये किंवा तुमच्याकडे आता खूप डाटाबेस आला असेल, बरोबर आहे, खूप डाटाबेस आला असेल आता वेगवेगळ्या आजारांचा, आपल्याला कॅरेक्टरिस्टिक तयार झालं का नागपूरचं? फॉर एक्झाम्पल आपण मानसिक आजाराबद्दल बोलू. 6 प्रकारचे मानसिक आजार आहेत आपल्याकडे. चिंता वाढणे असेल, फिजिओलॉजिकल असतील, तर आम्ही याच्यामध्ये कंट्रोल रूममध्ये स्पेशली मानसिक यासाठी आम्ही टीम्स तयार केलेल्या आहेत. प्रत्येक झोनला तुम्ही सायकोलॉजिस्ट म्हणजे काउन्सिलर्स दिलेले आहेत आणि 2 सायकियाट्रिस्टची आम्ही अपॉइंटमेंट केलेली आहे. ते फोनवर अवेलेबल असतात, याच्यावरती डिजिटल मीडियावरती अवेलेबल असतात. आजपर्यंत मोर दॅन 9,000 पीपल, आय रिपीट
9,000 पेक्षा जास्त नागरिकांनी याच्यावरती फोन कॉल केले, त्यांचं काउन्सिलिंग केलं, त्यांचं आम्ही स्वास्थ्य व्यवस्थित ठेवलेलं आहे. तर असे अनेक इनिशिएटिव्ह इथे घेतलेले आहेत. मी इनिशिएटिव्ह जो 17 प्रकारचे सिस्टम आम्ही बसवलेले आहेत, ते मी ते एन्युमरेट करत नाही फॉर वॉन्ट ऑफ टाइम. परंतु जसं हे सांगितलं की मानसिक आरोग्य हे महत्वाचं आहे, आम्ही हेल्पलाईन चालू केल्या. आले आमचे काउन्सिलर कॉन्स करतात, गरज पडली तिथपर्यंत जातात, त्यांना बोलतात, त्यांच्याशी इंटरॅक्शन करतात. तर तिथं शक्य नसेल तर माझे PHCचे डॉक्टर वगैरे तिथपर्यंत जातात. त्याच्यातही शक्य नसेल तर आमचा सायकियाट्रिस्ट जे अपॉइंट केले त्यांच्यावर काउन्सिलिंग करून जातं. मोर दॅन 9,000 लोकांचा आम्ही केला. आपण सोशो इकॉनॉमिक क्रायसिसच्या बाबतीत बोललात. बेगर्स पासून ते होमलेसपर्यंत आणि मायग्रेंटपर्यंत सर्वांची काळजी अनेक संस्थांच्या माध्यमातून, महापालिका असेल, पोलीस विभाग असेल, पदाधिकारी असतील, यांच्या माध्यमातून, अनेक संस्था असतील यांच्या मार्फत घेतली. डे 1 पासून महानगरपालिका NMCच्या माध्यमातून जवळजवळ 45 ते 50 NGO बरोबर आहेत. दररोज मोर दॅन 50,000 पीपल, 50,000 दररोज यांना आम्ही 2 वेळेचं जेवण दिलेलं आहे. 15 लाख पेक्षा जास्त लोक मील्स दिलेला आहे फ्री ऑफ कॉस्ट. गव्हर्नमेंटचा 1 पैसाही याच्यामध्ये दिलेला आहे आणि प्रॉपर जेवण मी बोलतोय. चहा असेल, बिस्किट. बेगर्स फॉर एक्झाम्पल सर्वात जास्त हिट झालेले, आम्ही त्यांना सेंटरमध्ये आणलं, शेल्टर होम्समध्ये. 2000च्या आसपास आम्ही असे बेगर्स आयडेंटिफाय केले, त्यांना तिथे बसवलं. त्यांना फक्त जेवणच नाही, आरोग्यच नाही, तर त्यांना त्यांचे केस कापून दिले, त्यांना नवीन ड्रेसेस दिले. आम्ही त्यांचं स्किल ट्रेनिंग सुद्धा घेतलं. काही जणांना सिलाई मशीन शिकवली, काहींना सोलार पॅनल शिकवलं, काही सुताराचं काम शिकवलं. अशा अनेक इनोव्हेशन्स सोशो इकॉनॉमिक फील्डमध्ये पण आम्ही केलेले आहेत. हे सर्व शक्य झालंय सर्वांच्या एकोप्याने. 50च्या आसपास NGO स्वतःच्या भावनेतून देत आहेत. आम्ही एक युनिक मॉडेल तयार केलं, त्याला मी पब्लिक प्रायव्हेट पीपल्स पार्टनरशिप म्हणतो. ही काय आहे? काही NGOs सेवा देण्यासाठी आहे, काही फूड देण्यासाठी आहे, काही पूर्ण पॅकेज देतात, काही फक्त पैसे देतात. तर ते पैसे आम्ही ज्या NGOला बनवण्यासाठी त्यांच्या अकाउंटमध्ये टाकतो. कॉर्पोरेशनचं अकाउंट आम्ही तयारच केलेलं नाही. त्याचे ऑब्झर्वेशन, सुपरविजन, अकाउंटिंग पूर्ण आमचं आहे. अशा प्रकारच्या इनोव्हेटिव्ह मेजर्स केल्यामुळं आज 13 ते 15 लाखापेक्षा जास्त लोकांपर्यंत आम्ही त्याच्या माध्यमातून पोहोचलेलो आहोत. ट्रेन्स आहेत, ट्रेनशी जाण्याची व्यवस्था तर तिकीट गव्हर्नमेंटने केलं. खाण्याचं काय? आज जे ट्रेन जात आहेत इथल्या असतील किंवा वेगवेगळ्या सेंट्रल असल्यामुळे वेगवेगळ्या भागातून येणार असतील, या सर्व यांना जेवण डिपेंडिंग ऑन डिस्टन्स 1 वेळेस किंवा 2 वेळेस अलॉंग विथ वॉटर NGOच्या माध्यमातून आपण देत आहोत. हे शक्य झालंय पार्टिसिपेशनमुळे, हे शक्य झालंय ट्रान्सपरन्सीमुळे, हे शक्य झालंय ट्रस्टमुळे. आणि हा चेकअप आपल्याला पुढे न्यायचा आहे. मला माहिती आहे याच्यातून प्रश्न तात्पुरते आपण सोडवलेत, पण पुढेही हे सोशो इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी चालू करताना ह्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागणार आहेत, पुढे जावं लागणार आहे. चॅलेंज मोठं आहे, पण मला वाटतं फोकस. मला हाच प्रश्न विचारायचा होता पुढचा, की पोस्ट कोविड त्याची काय प्रिपेअर्डनेस आहे तुमची? कारण याच्यापेक्षा जास्त मोठं चॅलेंज आता तिथे आहे, ज्याचा आवाज अजून लोकांना माहिती नाही पडला. आता याच्यामध्ये पोस्ट कोविड हे ज्याला आपण म्हणतो ना न्यू नॉर्मल आहे. हे न्यू नॉर्मल काय असणार आहे? तर हेल्थ बिहेवियर पाहिजे, आपलं स्वतःचं बिहेवियर पाहिजे. मास्क वापरण्याच्या गोष्टी असतील, वॉशिंग ऑफ हँड्स अगेन अँड अगेन असेल, क्राउडिंग प्लेसेस अवॉइड करण्याच्या बाबतीत असेल, सोशो इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी करताना आपल्याला ड्रॉपलेस पडणार नाही याचं बघावं लागेल. थुंकण्याच्या ज्या सवयी आहेत त्या बंद कराव्या लागतील. ऑफिस कसं चालेल, ग्रोसरी शॉप कसे चालतील, पब्लिक ट्रान्सपोर्ट कसे असेल, इंडिव्हिज्युअल ट्रान्सपोर्ट कसं असेल, भाजी मार्केट कसं असेल, ह्या सगळ्या कन्सेप्ट चेंज होणार आहेत. ऑनलाईन प्रक्रिया जास्त वाढणार आहे, वर्क फ्रॉम होमची कन्सेप्ट जास्त वाढू शकते. म्हणून आपल्या ज्या नीड्स आहेत त्या हेल्थ बिहेवियर कंप्लायंट कशा असतील हा फोकस आपल्याला ठेवावा लागणार आहे. आणि ते जर आपण शिकलो तर निश्चित आपण पुढे जाऊ शकतो. सिंगापूर सारखी कंट्री असेल, ते काय करतात आज एक्झॅक्टली हे करतात. पॉप्युलेशन आपल्याकडे जास्त हे मला मान्य आहे, परंतु हेल्थ बिहेवियर आपण करू शकतो. आपल्याला सिम्पटम जाणवले इमिजिएटली डॉक्टरपर्यंत जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकतो. आपण व्हायरस पॉझिटिव्ह येणं गुन्हा नाहीये, पण पॉझिटिव्ह झाल्यानंतर दुसऱ्याच्या संपर्कात येणं किंवा लपवणं हा गुन्हा आहे. त्याच्यामुळे वाढू शकतो. ती साखळी तोडायची आहे, तो माणूस नाही तोडायचा आहे. ती साखळी तोडा, माणसाला लोटून देऊ नका. आम्हाला दुसरा एक क्रायसिस दिसतोय की रिकव्हर झाले त्यांच्याकडे कोणी जायलाच तयार नाही. हा दुसरा एक नवीन ऑस्ट्रसिझम चालू झालेला आहे. प्लीज स्टॉप इट. कारण ही द सेफेस्ट पर्सन नाव रिकव्हर झालेला आहे, त्याचे अँटीबॉडी त्याच्यात डेव्हलप झालेला आहे. द सेफेस्ट पर्सन ते आहेत, त्यांना तुम्ही एक्सक्लूड करू शकत नाहीये. ही जी मानसिकता ही बदलली पाहिजे आणि म्हणून ही मानसिकताही बदलावं लागेल. सोशिओ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीचा कंप्लेंट करावं लागेल, हेल्थ बिहेवियर आपल्याला सुधारावं लागेल. ह्या गोष्टी जोपर्यंत करणार नाहीत तोपर्यंत प्रॉब्लेम राहणार आहे. म्हणून मी ज्याला म्हणतो न्यू नॉर्मल, न्यू लाईफस्टाईल आपल्याला चेंज करावं लागेल. ती न्यू लाईफस्टाईल प्रत्येकाच्या जीवनशैली आपल्याला जो चेंज करावा लागेल हा हेल्थी बिहेवियर, सॅनिटरी बिहेवियर, इफेक्टिव्ह बिहेवियर, ऍट द सेम टाइम इन्क्लुझिव्ह बिहेवियर रादर दॅन
कमिंग टू हे जर केलं तर निश्चित आपण पुढची वाटचाल चांगल्या पद्धतीने करू शकतो. एक शेवटचा प्रश्न, वेळ कमी आहे, तुम्हालाही जायचंय की मुंबई सारख्या शहरामध्ये मुंबई तर फारच क्राऊडेड आणि हे आहे, तिथे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे अनेक लोक आले. मुंबईची परिस्थिती सुद्धा जशी होती एक्सपेक्टेड होती त्यापेक्षा कमी पेशंट सापडले, पण डेथ रेट आहे. मुंबई सारख्या शहरामध्ये जर तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं तिथे? तुम्हाला काय म्हणजे जिथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करायला जागा नाही मुंबईमध्ये, अशा स्वरूपाची स्थिती आता आपल्याला दिसते, अँब्युलन्सेस येत नाहीत, अशा ठिकाणी काय करता आलं? मला वाटतं हा खूप हायपोथेटिकल प्रश्न आहे आणि आय एम नॉट द राईट पर्सन टू हँडल. आणि बोलू शकत नाही, मी कमेंट करणं योग्य राहणार. पण एवढू शकतो की व्हॉट एव्हर इज पॉसिबल गव्हर्नमेंट इज डुईंग इट. तिथली लिडरशिप आहे, तिथं अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत. पॉलिटिकल सिच्युएशनवर बोलत नाहीये. माझं म्हणणं आहे की एवढे क्राऊडेड जर तुम्हाला एक असं सेक्शन मिळालं की इट्स थिकली म्हणजे नागपूरपेक्षा परिस्थिती फारच वेगळी. वी कॅनॉट कम्पेअर नागपूर विथ मुंबई. हे डेफिनेटली एक मॉडेल दुसरीकडे लागू होऊ शकत नाही. एक्झॅक्टली. त्यासाठी जे जे आवश्यक निर्णय ते प्रशासन घेत करत आहे. त्याच्यामुळे मला ते कमेंट करणं योग्य होणारही नाहीये आणि तिथली मला ग्राउंड रियालिटी तशी माहीत नाहीये. त्याच्यामुळं मुंबईला काय केलं असतं याच्यावरती हायपोथेटिकल उत्तर देणं योग्य होणार नाही. धन्यवाद तुकारामजी. ह्या चर्चेमधून एक गोष्ट लक्षात आली की न्यू नॉर्मलसाठी आपल्याला तयार राहावं लागेल आणि खास करून नागपूरमध्ये जे मॉडेल झालंय, आम्ही काही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलो, लोकांशी बोललो, एकूणच परिस्थिती जी आहे ती सुधारण्यामध्ये याचा बराच फायदा झाला. त्यामुळे मी वेगवेगळ्या शहरांमध्ये सुद्धा जाऊन येतो, प्रत्येकाचं मॉडेल वेगळं आहे आणि हाच आमचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे की या सगळ्या प्रोसेसमध्ये डिसिजन मेकर्स कशा पद्धतीने वागतात आणि त्यांचं सुद्धा म्हणजे ते आपलं माइंड किती कूल ठेवून किती वस्तुस्थिती दर्शक निर्णय घेतात, पॉलिटिकल सिच्युएशन कसं हँडल करतात, हे सगळं तुमच्या समोर आणायचं होतं. ही चर्चा तुम्ही पाहिलीत. या चर्चेमध्ये उपस्थित झालेले मुद्दे तुम्हाला कसे वाटले, तुमचे पण काही जर सूचना असतील तर त्या निश्चित आम्हाला लिहून कळवा. नागपूरकरांना करोना मुक्त करण्यासाठी स्वतः करोनाग्रस्त झालेले तुकाराम मुंडे यांची अखेरीस मुंबईला बदली करण्यात आलेली आहे. लोकमत या वृत्तसंस्थेला माहिती देताना प्रामाणिकपणे काम करत असताना आपल्यावर चारित्र्य हननासारखे प्रकार घडल्याचं स्वतः तुकाराम मुंडे यांनी सांगितलं आहे. नागपूरकरांना करोनामुक्त करताना स्वतः करोनाग्रस्त झालेले तुकाराम मुंडे यांची अखेर मुंबईत बदली करण्यात आली आहे. आज तुकाराम मुंडे यांनी लोकमत या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत प्रामाणिकपणे काम करत असताना त्यांचं चरित्रहनन करण्यासाठीचा प्रकार घडल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तुकाराम मुंडे यांनी नागपूर महापालिकेचे महापौर यांच्यामध्ये वाद झाला होता. मात्र तरीही तुकाराम मुंडे डगमगले नाहीत. यावर ते म्हणतात, मी गेल्या काही वर्षात आक्रमकपणा कमी केला, स्वतःच्या स्वभावाला मुरड घातली, पण यापुढेही माझ्या कितीही बदल्या झाल्या तरी मी माझ्या आयुष्यात तत्वांशी तडजोड करणार नाही. तत्वांना तिलांजली दिली तर ते माझ्या पाठीत मीच खंजीर खुपसल्यासारखे होईल. अशी भावना व्यक्त करतानाच नागपूर महापालिका आयुक्त पदावरून माझी बदली व्हावी असा मी काय गुन्हा केला होता? नागपुरात माझ्या विरोधात कुठलेही मुद्दे मिळत नाहीत म्हटल्यावर माझ्या चरित्रहननाचे प्रकार घडविण्यात आले. महिलांना माझ्याकडे पाठवून कपडे फाडून घेण्याचे प्रकार घडले, असे गंभीर आरोपही त्यांनी या वेळी केलेले आपल्याला दिसत आहेत. दररोज माझ्या विरुद्ध आरोप केले जात होते. पद्धतशीरपणे मला टार्गेट करण्यात आलंय. माझे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न 4-5 महिने झाले. असे का करण्यात आले? त्यात भाजपचे लोक होते, दुसरे कोण असणार तुम्हीच सांगा. असं म्हणत मुंडे यांनी नागपूरमध्ये काम करताना त्यांना काय अनुभव आले या संदर्भात माहिती दिली. मुंडेंनी नागपुरात नक्की काय काम केलं? मुंडे यांनी चार्ज घेतात अनावश्यक बाबी बंद करण्यावर भर दिला. पावसाळ्यात 350 टँकर चालायचे, ते त्यांनी निम्म्याहून कमी केले. कॉर्पोरेशन इतके चांगले काम करू शकते हे लोकांना पहिल्यांदाच दिसले. मी लोकांसाठी काम करतो, पण माझीच बदली वारंवार का केली जाते? असा मी काय गुन्हा केलाय याचे उत्तर मला मिळत नाहीये, असं म्हणत मुंडे यांनी प्रामाणिकपणाचा किती मोठा फटका त्यांना बसतोय याची माहिती या निमित्ताने आपल्याला दिली.